नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई। सीना नदी पात्रात अवैध वाळू उपसा, कोट्यावधींची वाहने जप्त। जेसीबी सह 6 वाहने ताब्यात, 75 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त। पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई। परंडा तालुक्यात खळबळ। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील कपिलापुरी शिवारातील सीना नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व चोरी प्रकरणी परंडा पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत जेसीबी सह एकूण 6 वाहने जप्त केली आहेत। या कारवाईत सुमारे 75,75,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला असून वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कपिलापुरी येथील सीना नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज वाळू उपसा करून सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसट यांच्या पथकानं छापा टाकला। कारवाई दरम्यान वाहनांचे चालक व मालक पथकाची चाहूल लागताच वाहने घटनास्थळी सोडून फरार झाले। या प्रकरणी पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत जेसीबी मशीन, जॉन डियर ट्रॅक्टर ट्रॉली वाळूसह, स्वराज ट्रॅक्टर ट्रॉली 2, अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर ट्रॉली, टाटा मालवाहू वाहन वाळूसह एकूण किंमत अंदाजे 75,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वाळू माफियांविरोधात पोलिसांची ही कारवाई इशाराच ठरली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।